बिझनेस एक्सपो दुबई, पर्यटनाच्या क्षेत्रात दुबई. आम्ही कुठे आहोत? आमच्याकडे तर एवढे नैसर्गिक स्रोत आहेत. का आम्हाला असं वाटलं नाही की पर्यटनाच्या दृष्टीनं जगानं भारताकडे आकर्षित व्हावं? काही पोरं चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करतात. मला त्यांचा हेवा वाटतो. मी जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं पुरी जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी विचारलं, काय करता रे फोटो काढून? त्यातला एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर त्यांना गडाव पायपाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो या मुलांचा, जे चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करतात. म्हणून केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाहीये. अभ्यास फक्त पोरांनो मार्कांसाठी करू नका. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर आली पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्टनं तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. एखादी कविता अभ्यासताय ना, तर कवीसोबत तुम्ही संवाद साधला पाहिजे. इतकं एकरूप जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत व्हाल तेव्हा त्या अभ्यासाची मजा यायला लागेल. आमचं सगळंच मार्कांसाठी. शिवाजीराजे 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी? जरा मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे बघितलं पाहिजे. तुमच्या आई बापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पोरांनो इतकं मोठं. तुम्ही विठ्ठल लहाने नाव ऐकलंय? प्लॅस्टिक सर्जन आहेत. मी त्यांचं एक भाषण ऐकत होतो. ते म्हटले, मी लहान होतो आणि माझी आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी आण. मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला दिली. 4 दिवसांना आईनं धुवून घडी घालून दिली आणि म्हणली देऊन ये. मी देऊन आलो. आईला म्हटलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं. आपल्या आईकडं लग्नाला घालून जावी अशी एक साडी नसावी. आणि त्या दिवशी ठरवलं एवढं मोठं व्हायचं, आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे. डॉक्टर म्हटले, मी डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, आईला रोज नवीन साडी देऊ शकतो, इतके पैसे मिळायला लागले. पण एक दिवशी एक मुलगी बघितली, तिचे ओठ फाटलेले होते, तिचं लग्न जमत नव्हतं. ते दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. मी त्यांना सांगितलं, आपण या मुलीच्या ओठांवरती प्लॅस्टिक सर्जरी करू, उद्या तुम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन या. वडील आणि भाऊ म्हटले, डॉक्टर साहेब आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, ही नटनट्यांची कामं, आम्ही कुठून आणायचे एवढे पैसे? डॉक्टर म्हटले, पैसे नाही लागणार, तुम्ही या तर. मला माझ्या आयुष्यातला 1.5-1.5 तास खर्च करायचा होता. दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे पालक त्या मुलीला घेऊन आले, मोफत सर्जरी केली, पोरगी गोड दिसायला लागली. 6 महिन्यांनी पोरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. बापाला पेढा देत असताना बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते, माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तरतर तरतर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा एवढे हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार? पोरींनो, तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हवेत चालावं वाटलं पाहिजे. काय मुलीनं कर्तृत्व केलं, काय मुलानं, याच्यासाठी म्हणून मित्रांनो काम करा. ज्या दिवशी तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील समजायचं तुमचं जगणं सुंदर होऊन गेलं. तुमचा पाय घसरला, नको त्या गोष्टींच्या नादी लागलात. आत्महत्या करायची वय का? वय वर्ष 14-22. भगतसिंग तर फासावर जाणार होते. आदल्या दिवशी लेनिनचं चरित्र वाचत बसले होते जेलमध्ये आणि जेलरनं विचारलं, चलो भगतसिंग अब निकलना है. फासावर द्यायचंय भगतसिंगांना आणि लेनिनचं चरित्र वाचत बसले.
जेलरने विचारलं, अब निकलना है. भगतसिंगांनी असा हात केला आणि सांगितलं, थांब, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय. पुस्तक वाचून संपवलं, पुस्तक खाली ठेवलं आणि हसत हसत फासावर गेली ही माणसं. या माणसांच्या मनात एकदाही आत्महत्येचा विचार आला नाही. हसत हसत आपलं जीवन संपवलं. कशासाठी? देशासाठी. आणि इथं आम्ही फंटूस कारणांसाठी आत्महत्या. एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या, नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या, कॉलेजला नंबर लागला नाही म्हणून आत्महत्या, प्रेम प्रकरणात आत्महत्या. अरे तुमच्या आई बापा इतकं प्रेम करतो कोण तुमच्यावरती? त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. रोज सकाळी घरातनं बाहेर पडलात ना पोरांनो, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. सकाळी बाहेर पडताना बापाच्या पायाला फक्त हात लावा. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर मला सांगा? मग त्या आई बापासाठी आपण जगायचं नाही? आपलं कुटुंब, आपला समाज, आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवून आहेत आणि आम्ही असल्या फंटूस कारणांसाठी आत्महत्या करायच्या? आयुष्यात कधीच असा विचार करायचा नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस असं खचल्यासारखं वाटेल, ज्या वेळेस असं वाटेल की आता जगण्यात राम उरला नाही, त्यावेळेस शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका एवढं प्रकरण फक्त वाचायचं. तुम्ही आयुष्यात कधी आत्महत्येच्या मार्गावर जाणार नाही. मिर्झा राजेसोबत तह केला. एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली आणि मिर्झा राजेसोबत झालेल्या तहामध्ये महत्वाचे 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. केवढं मोठं संकट आहे आयुष्यातलं. 23 किल्ले दिले मिर्झा राजेला. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले दिले, आता काय करायचं, परत कसं राज्य मिळवायचं? पण राजे गडबडीत होत नाहीत. संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहतात आणि भेटायला जातात औरंगजेबाला थेट आग्र्याला. बरं एकटे जात नाहीत, जाताना एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. एखादा बाप म्हटला असता संकटात जायचंय, लेकराला कशाला, मी एकटा जातो, पण सोबत संभाजीराजांना घेऊन गेले. मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ही पोरांनो आपल्यामध्ये असली पाहिजे. मी 2 शब्द वापरले बघा. कधीतरी छाती काढून उभं राहा संकटाच्या समोर, तर कधी 2 पावलं माघार घ्या. तारतम्य ठेवून तुम्हाला जगता आलं पाहिजे. आग्र्याला गेले. आग्र्याच्या सभेमध्ये शिवाजी राजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं. राजांना तो अपमान वाटला. आग्र्याच्या त्या सभागृहामध्ये आजपर्यंत कुणीही औरंगजेबाच्या समोर मोठा आवाज करून बोललेलं नव्हतं. त्या सभागृहामध्ये शिवाजी राजांनी मोठ्या आवाजात रामसिंगाला जाब विचारलाय, तुम्ही आम्हाला इथं अपमान करायला बोलवलंय? आतापर्यंतचा नियम असा होता, औरंगजेबाला मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं, पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही. शिवाजी राजे एकमेव राजा आहे. परकीयांच्या गोटात आजूबाजूला शत्रूचं सैन्य असताना सुद्धा
शिवाजी राजे औरंगजेबाला पाड दाखवतात आणि ताड दिशी सभागृह सोडून निघून जातात. आग्र्याच्या सभागृहात अशी मर्दुमकी जर कुणी गाजवली असेल तर ती केवळ आणि केवळ शिवाजी राजानं गाजवली. आणि हे बघतोय कोण? सोबत आलेले एवढे एवढेचे संभाजीराजे बघतायत. अरे आपला बाप काय जगला, स्वाभिमान शिकवावा लागला नाही संभाजीराजांना. संभाजीराजे बघत राहिले, हो आमचा बाप स्वाभिमानानं जगला हे सांगावं लागलं नाही. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, ताई छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आणि म्हणून काय आदर्श आम्ही आमच्या लेकरांच्या समोर निर्माण करायचे ना, हे आपण आईबाप म्हणून सुद्धा ठरवलं पाहिजे. पोराला सांगायचं व्यसन करू नये, संध्याकाळी बापच सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरग तुमच्या पुढचे असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं दूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुम्ही गहू पेरला तर ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरली तर हरभरा उगवत नाही. लेकरा बाळांच्या बाबतीमध्ये काय पेरायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. सगळ्या माता भगिनींना माझं सांगणं आहे, पोरांचं कौतुक करा, वेळ प्रसंगी त्यांच्या कानाला पकडा. फक्त कौतुक कधी करायचं आणि कानाला कधी पकडायचं हे ठरवता आलं पाहिजे. पाहुणे बिवणे आले ना, पाहुण्यांच्या देखत कधीच पोराला नावं ठेवायचे नाहीत. आपण लक्षात घ्या, कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि चुका एकांतात सांगायच्या असतात. आपण उलट करतो, एकांतात मग माझा बबड्या माझी सोनी, आणि पाहुण्यांच्या देखत पोरांना नाव ठेवणार. असं करायचं नाही. पाहुणे आले ना, पोरग कितीही खोडकर असू दे, पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. त्यामुळं काय करायचं ना ते ठरवा. तुमची स्वप्न मुलांवरती लादू नका. नोकरीसाठी प्रयत्न जरूर करा, पण केवळ नोकरी नोकरी एवढं त्या पोरांच्या मनावर बिंबवलंय ना, पोरं फक्त नोकरीसाठीच शिकतात. आणि पोरांना सांगून टाकलंय नोकरी जर लागली नाही तुमचं लग्न पण होत नसतंय. पोरं एवढी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करताय, 5-6 महिन्यात सोडून देते. सोलापूरला तर लग्न जमत नाही म्हणून 30 ते 35 वयोगटातल्या 5-50 पोरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुम्हाला पुरी बघायच्या? तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे, रांगा लागतील. लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद तुमच्या मनगटात असली पाहिजे. स्वतःला झोकून द्या तुम्ही तुमच्या करिअरसाठी.